आपण रुपया चित्रपटावर काम करतो आहे आणि रुपया चित्रपटावर काम करत असताना आपल्याला खूप गोष्टी शिकायला पण मिळाल्या. नाण्याच्या दोन बाजू असतात, तशा आपल्या जीवनाचे दोन पैलू असतात, दोन बाजू असतात. तर सर्वच म्हणतात, अगदी म्हणजे मी ज्यालाही भेटलो ते म्हणतात की जुनं ते सोनं होतं, जुनं ते खरंच सुवर्ण होतं. तर ते जुनं ते सोनं कशा पद्धतीने सुवर्ण होतं मला थोडं थोडक्यात सांगा. पूर्वीच्या काळी मातीची घरं, मातीच्या वाटा, बैलगाडी, त्यांचे ते घुंगरांचे आवाज, परत हिरवीगार झाडं, हे आत्ताच्या युगात बघायला मिळत नाही. आत्ता सिमेंटचं जंगल झाल्यासारखं झालं, सिमेंटची घरं, सिमेंटचे रस्ते, त्यामुळे सगळंच पूर्वीचं विसरलेले लोक आहेत. पूर्वीचा काळ होता तो खरोखर अगदी ओरिजिनल खत पाणी घालून लोकांना आरोग्य कसं राहील याची फार सुंदर होती. आता तर तुम्हाला सगळी पिकांवर वेगवेगळी खतं आली, त्यामुळे लोकांचे शरीरावरही दुष्परिणाम होतात. ह्या सिमेंटच्या जंगलामध्ये लोकांना व्यवस्थित होत नाही, उकडत आहे, पाऊस परत कमी झालेला आहे. अशा ह्याच्यात ते जुनं ते सोनं म्हणजे पूर्वीचं जे होतं ना बरोबर चांगलं होतं. पण आता ह्या सिमेंटच्या जगामध्ये एकदम नाण्याची दुसरी बाजू एक चांगली आणि एक वाईट असं झालं. बरोबर आहे. जुने होते ना, मातीची घरं होती, कौलारू घरं होती, पण त्या माणसांना आपुलकी होती. एकमेकांना जाणून घेण्याचं जे प्रेम होतं ना, समजा आपल्या गल्लीतही कोणाचं काही झालं तर अख्खं गाव त्याला बघण्यासाठी जायचं. आता सोसायटीमध्ये कोणाला कळतसुद्धा नाही आहे की त्याचा ॲक्सिडेंट तरी झाला आहे, आपल्याला 2 महिन्यात माहिती पडतं की असं झालं होतं. म्हणजे लोकांना दुसऱ्यांसाठी वेळ जोडला नाही घेण्यासाठी. जे लोक स्वतःच्या याच्यात इतके वेळले गेले या धकाधकीच्या जीवनात, पैसा म्हणजे ऐशो आराम या गोष्टीमध्ये इतके अडकले की त्यांना स्वतःकडे टाईम देण्यासाठी पण वेळ नाही. ठीक आहे. पूर्वीच्या काळी शेती होती, लोक शेतात काम करायची, मुलं पण शेतातच राबायची. पण हल्ली आता शिक्षणामुळं काही मुलं शहरात आलेली आहेत. शहरात आल्यानंतर ते त्यांचा व्यवसाय ते एवढे गुंतून गेलेले की आता फ्लॅट सिस्टीम झाल्यामुळं एकदा घरात गेले की घराचं दार बंद. म्हणजे शेजारी काय झाले काय नाही झाले याची काय कुणाला कल्पना नसते. पूर्वीच्या काळी तसं नाही, वाडे सिस्टीम होती, शेजारी लग्न कार्यात एकत्र यायचे, एकत्र सगळे घरातल्या कार्यक्रम असतात ते वाढायचे. पण आता तसं नाही, शेजारी कोण गेले आले काही कळत नाही. येते आले कामावरून आले की घरात गेले की ते घरात येते की दुसऱ्याच दिवशी ते सकाळी कामाला जाताना जायचं, अशी परिस्थिती. आधी असं होतं की समजा गावात एखादा कार्यक्रम आहे किंवा गावात एखादा कार्यक्रम होतो आहे, लग्नाचा कार्यक्रम आहे, देवाचा कार्यक्रम आहे, सगळे लोक एकत्र यायची, झाडाखाली बसायची, चर्चा करायची आणि म्हणजे एकत्र तरी यायची, म्हणजे बोलायची तरी. आता काय होतं की मोबाईल आले त्यामुळे लोक एकमेकांना विसरले, मोबाईलमध्येच बोलत बसतात किंवा मोबाईलच सोबती झाला, मित्र झाला घेतात की माणसालाच विसरलेत ते. पूर्वीच्या काळी असं होतं ना की एखादं कार्यक्रम लग्न कार्य असतं, चूल पण आवत नसायचं. म्हणजे सगळेजण मिळून मिसळून ते लग्न कार्यात सहभागी व्हायचे. 4 दिवस त्यांचे कसे जायचे काय कळत नाही, मांडव परत त्या 1 दिवस त्यांचं ते हळदी खेळण्यात अशा ह्याच्यात ते वेळ निघून जायचा. आणि लग्न झालं की मग त्यानंतर मग निवांत व्हायचे. आता सध्या सिटीमध्ये तसं नाही, लग्नात 2 अक्षता टाकल्या की लोक तिथे आपापल्या घरी निघून जातात. पण आत्ता कसं झालं आहे, लोक एवढ्या आता वेळ आपल्या हातात आहे, बरोबर. तर आत्ताच्या कंडिशनमध्ये काय झालं की लोक धावपळ खूप करतात की मला 10 वाजता ऑफिसमध्ये पोहोचायचं आहे, 10 वाजता काम करायचंच आहे, 10 ते 5 मी नोकरी करणार, तिथून घरी येणार, जेवण करणार, झोपणार, परत सकाळी तेच काम करणार, जॉबला जाणार. की वेळेमध्ये लोकांनी स्वतःला बांधून घेतले. म्हणजे वेळ म्हणजे एक असा राक्षसी की त्यांच्या मांडीवर बसला आहे आणि त्याच्याशिवाय ते काहीच करू शकत नाही. पण जुन्या काळात असं होतं की शेतकरी जो असायचा त्याला माहिती असायचं आता पावसाळा आला आहे की मला आता काय काम करायचं, म्हणजे तो आधीच सगळं प्लॅनिंग करून ठेवायचा. शेतकरी झाला, समजा घरातले आपली आजी आजोबा असतील, शाळा चालू झाल्यावर ते आधीच काय करायचे, नातवाला सोबत घ्यायचे का, वळीला कवर लावणं असेल, म्हणजे त्यांना आधीच सगळ्या गोष्टी माहीत असायच्या, त्यामुळे ते आधीच सगळ्या गोष्टी करून ठेवायच्या. आणि खरंच पहिल्या गोष्टी अशा होत्या की ती वेळेला जास्त महत्त्व देत नव्हते, पण लोकांना जास्त महत्त्व देत होते, माणसांना जास्त महत्त्व देत होते, म्हणून त्यांच्यामधली आपुलकी टिकून होती. आता कसं आहे की लोकांना बोलायला सुद्धा वेळ नसतो, नाही का. की आता एखाद्याला भेटलो जरी तर आपण खूप घाई करतो, मला काम मला जायचं, पण आपण 2 गोष्टी त्यांच्या आपुलकीने सुद्धा बोलत नाही त्यांच्यासोबत, नाही का.